आदिशक्ती मुक्ताईचा आज पालखी प्रस्थान सोहळा आहे। या निमित्ताने मी सर्व वारकरी बांधव भगिनींना शुभेच्छा देतो। आणि आदिशक्ती मुक्ताईकडे काय मागायचं, मुक्ताईला माहीत आहे सगळं। या ठिकाणी बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, चांगला पाऊस होऊ दे, चांगलं पीक येऊ दे, हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे। या महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये चांगला आनंदाचा क्षण येऊ दे, आनंदाचे दिवस येऊ दे, त्यांचं जीवन समृद्ध होऊ दे, हेच सगळं घातलं। मंदिराला निधीची आवश्यकता, निधी कुठेही कमी पडणार नाही। इथं स्वतः गिरीश महाजन आहेत, पालकमंत्री आहेत आणि पैसे दिले राज्य सरकार। खरं म्हणजे आपल्या सगळ्या पुरातन मंदिरांचं, देवस्थानाचं जीर्णोद्धार, त्यांचं संवर्धन, जतन करण्यासाठी कुठलाही निधी कमी पडणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।